हाय गाईस, कसे आहेत तुम्ही सर्व? होप तुम्ही सर्व मस्त असणार. तर गाईस, आज आहे ना आम्ही घरी प्रॉन्स बिर्याणी बनवणार आहे. तर तुम्हाला आम्ही रेसिपी सांगू, आम्ही काय काय टाकतो ते रेसिपीमध्ये, स्पेशल काय मसाले असणार ते आम्ही तुम्हाला सांगू. तर आता ना मी कोलमी घेऊन आली आहे बघा. हे बघा, ही 100 रुपयाची कोलमी आहे. आता तिला साफ करू, मग तुम्हाला दाखवू आता आम्ही काय काय, टॅमॅटो किती घेणार आहे, कांदे किती घेणार आहे. चला आता कोलमी साफ करू. कोलमी झाली आहे साफ करून. आता मी मसाले टाकते. 1 चमचा हळदी घेतलेली आहे, 1 आणि अर्धा चमचा हळदी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता मी टाकणार आहे 1 चम्मच मीठ. त्याच्यानंतर टाकणार आहे काश्मीरी तिखट मसाला 1 चम्मच. त्याच्यानंतर अर्धा निंबू घेऊया. निंबूला आता कापून अर्धा निंबू घेऊ. अर्धा निंबू टाकू, थोडाच टाकायचा, आता खट्टा जास्ती होईल. अख्खा निंबू नाही टाकणार आहे, थोडाच टाकणार आहे. तर त्याच्यावरचे पहिला बिया काढून घेऊ. थोडा निंबू टाकू. निंबू झाल्याच्या नंतर आता मी बिर्याणी घेतली आहे, चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे. तिला थोडा म्हणजे 1 चम्मचभर टाकायचा बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला जे घालायच्या नंतर आता मी घेते आहे अद्रक लसूणचा पेस्ट. ते सुद्धा 1 चम्मचच टाका. ते झाल्यानंतर त्याला सुद्धा 5-10 मिनटं त्याला मिक्स करा. मग सर्व मसाले एकत्र चांगल्यापैकी मिक्स होण्यासाठी 5 मिनटं मिक्स करायचं. तर गाईस, मी फ्रॉन्समध्ये बघा मसाला लावून ठेवलेला आहे बघा. तर आहे ना, मम्मीने ना पहिलाच भात आहे ना हे केलेला, पाणीमध्ये भिजत घातलेला. मम्मी बोलते की भात आहे ना पहिला भिजत घातला ना तो सॉफ्ट होते. तर बघा, तर मम्मीने अर्धा तास हे केलं आहे. तर आता मसाल्याला ना ह्याला फ्रॉन्सला ह्याला सुद्धा आम्ही अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवू, मग टेस्ट चांगला येईल. तर तुम्हाला अर्ध्या तासाने भेटू. चला, आता 3 मोठे कांदे घेतलेले, आता त्याला लांब कापणार आहे. तर कापून घेऊ. तर कांदे बघू शकतात लांब कापून झालेले आहेत. तर गाईस, तुम्ही ना जास्त जाड कांदे घेऊ नका, मीडियमच ठेवा. बघू शकता. टॅमॅटोची ग्रेव्ही बनवायसाठी आता मी पुदिना घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि 5 टॅमॅटो घेतलेला आहे. तर त्याला मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचं. तर गाईस, आता आहे ना पाणी बॉईल करण्यास स्लो गॅसवर आहे. तर आता आहे ना तांदूळ सुद्धा आहे ना मस्त भिजलेले आहेत. हे बघा, तुम्ही बघा, ते तांदूळ भिजलेले आहे. तर आता आहे ना यामध्ये हे सर्व मसाले सुद्धा टाकणार आहे बघा. आता मी मसाला सुद्धा टाकू. 5 मिनटं पाणी बॉईल झाल्याच्या नंतर सर्व टाकायचं. तर गाईस, भात तयार झालेला आहे. तुम्ही वाफ बघू शकता. ते बघा, मला दाखवते. हे बघा किती सॉफ्ट आहे. आणि ना गाईस, थोडं बघा तुम्ही, वाफ आली थांबा कॅमेऱ्यावर. आणि गाईस, थोडा आहे ना कच्चाच ठेवा, थोडा एकदम लाईटली असेल ना आपले. थोडा कच्चा ठेवला ना तर जसे हे तुटत नाही बघा, तुटते हे बघा, तुटतच नाही. तर थोडा एकदम एवढासा कच्चा ठेवा. मस्त रेडी झालेला आहे. आता आम्ही ग्रेव्हीची तयारी करून घेऊया. चला, आता ना आम्ही ग्रेव्हीची तयारी करतोय. आणि ना मम्मी सुद्धा थोडी हेल्प करणार आहे. मी एकटी तर मला होऊ नाही शकत, पण मला येते जेवण बनवता. येते की नाही, मला येते बनवता, पण मम्मी हेल्प करणार ना. थोडं मसाल्यामध्ये मला मीठचा अंदाज समजत नाही ना, म्हणून मम्मीला हेल्पसाठी बोलली ती घे. तर काय टाकते मम्मी? तेल. ते टाकतेल. आता बघा, मम्मी तेल टाकते बघा. तर गाईस, तेल आहे ना तुम्ही थोडं जास्तच टाका. तर बघू आता मम्मी ग्रेव्ही बनवेल. आता मी बनवू त्यानंतर मी बनवते.
तर गाईस आता मी कांदा टाकते. तेल गरम झालेलं आहे. ते सर्व कांदा टाकून घेऊ. आता सर्व कांदा टाकून थोडं फास्ट गाईस साई जिरा सुद्धा टाकून घेऊ आम्ही आणि याला 5 मिनिटं मिक्स करू. तर दालचिनी आणि तेजपत्ता घेतलाय ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊ आणि 5 मिनिटं मिक्स करू. कांद्याला थोडा ब्राऊन करायचा. पिवरी टाकणार आहे बघा. पिवरी टाकून घेऊ. थोडं पाणी टाकून घेऊ. पाणी जास्त पाणी नको. थोडाच जास्त पाणी पण नाही टाकायचं. थोडंच टाकायचं. तर गाईस तुम्ही बघू शकतात मी आता ती ग्रेव्ही सुद्धा टाकली आहे. त्यातलं 5 मिनिटं फक्त मिक्स करू. मिक्स केल्यानंतर तर कोळंबी टाकू त्याच्या आतमध्ये म्हणजे प्रॉन्स टाकू. तर गाईस आता कोळंबी टाकू याच्या आतमध्ये. त्याला 5 मिनिटं मिक्स करू कोळंबीला सुद्धा. तर गाईस तुम्ही बघा कोळंबी टाकून बघा कसा ग्रेव्ही झालेला आहे. बघा गाईस आता आपली ग्रेव्ही सुद्धा रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा ग्रेव्ही बघा रेडी झाली आहे बघा. आता ना त्याच्यामध्ये आता भात मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये कोळसा सुद्धा लावू. या चला तर आता भात टाकते आहे. तर टाकून घेऊ. आता भाताला थोडा मिक्स करू. पकड आता मी कोळसा घेतलेला आहे. आता मी इथे ठेवते गॅसवर आणि थोडा मोबाईल लांबच ठेवते. गॅसवर आहे ना कसे गॅसवर फोन चालवायचा नाही. तर गाईस आपला कोळसा रेडी झालेला आहे. तर गॅस बंद करू आणि ह्याला इकडे वाटी घेऊ आणि हे टाकू असा आणि घी टाकू. तर गाईस आता आम्ही कोळसा सुद्धा टाकलेला. तुम्हाला त्याचा वाफ दाखवते बघा. कोळशाचा वाफ बघा कसा येतो. गाईस आता आपली प्रॉन्स बिर्याणी रेडी सुद्धा झालेली आहे. तर फक्त टेस्ट करायचं आहे. टेस्ट बघू कसं आहे. मला तर वाटतं 1 नंबर बिर्याणी झाली आहे. मी फक्त थोडी ग्रेव्ही टेस्ट केली तर काय 1 नंबर बनलेली. आता खाऊन टेस्ट करूया. बघू आता डायरेक्ट आता जेवायला घेऊ. चला गाईस फायनली ना बिर्याणी सुद्धा झाली. आता टेस्ट करून बघ कशी लागते बिर्याणी बघा. एक नंबर बिर्याणी झाली आहे. प्लीज तुम्ही सुद्धा ट्राय करा ही बिर्याणी. आता मी पूर्ण गाईस आता मी ब्लॉग इकडेच एंड करते. जर तुम्हाला ती बिर्याणीची रेसिपी आवडली असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. ते गाईस मी आता खालती गेलेली आईस्क्रीम आणण्यासाठी. तर मी आता ब्लॉगसुद्धा एंड करू. तर तुम्हाला आवडली असणार तर कमेंट करून सांगा सुद्धा की तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी. तर ब्लॉग इकडेच एंड करते. बाय.